ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात वेळोवेळी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आज काँग्रेसच्या वतीने ठाण्यामध्ये आंदोलन देखील करण्यात आलं। ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषण आंदोलन सुरू। गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे। या बांधकामामुळे टॅक्स भरणाऱ्या नागरिक मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत। शहरामधील वाहतूक कोंडी, पाणी समस्या यांसारख्या विविध समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या। त्याच अनुषंगाने आज वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत मी गेली 15 वर्ष प्रश्न उचलतोय। लक्षवेधी मांडलेली आहे, अनेक वेळा उपोषण केलेली आहेत। त्या लक्षवेधीस अनुसरून 2020 साली अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तसेच बांधकामधारकांची चौकशीचा ठराव झालेला होता। त्या चौकशीच्या ठरावाच्या अनुषंगाने चौकशी झालेली आहे, निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत। चौकशी अंतिम टप्प्यात आहे, परंतु अनधिकृत बांधकाम काही थांबत नाहीत। ही जी इमारत आहे नाल्यावरची, ही इमारतीबद्दल मी जवळजवळ सातत्याने 4 महिने तुमच्या माध्यमातून तक्रारी करतोय। इमारत जेव्हा 1 माळ्याची होती, प्लिंथ होती, 1 माळ्याची होती, तक्रारी करतोय। आता 7 माळे बांधले। त्यामुळे या 7 दिवसापूर्वी उपोषणाचं पत्र दिलं होतं। DCP झोन 5 पण दिलं होतं, त्यांनी बंदोबस्त द्यायला टाळला। DCP झोन 5 बंदोबस्त द्यायला टाळला। पोलीस स्टेशनला शेवटी सांगितलं आणि इथे यांना सांगितलं की आज आमरण उपोषण सुरू होणार। तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले आहेत। DCP झोन 5 बंदोबस्त दिलेला नाही। तायडे याच्यामध्ये गुंतलेला आहे। तायडेवरती प्रचंड कुठल्या तरी मंत्र्याचा दबाव आहे, भगवान नावाच्या माणसाचा दबाव आहे आणि त्यामुळे तायडे हा घाबरून कळलं का त्या बिल्डरने 50 फोन केले, गुंडांकडून मला फोन करवले, मोठ्या मोठ्या रतिमारतींकडून मला फोन करवले। पण हे बांधकाम तुटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। ही कीड आहे। आम्ही त्या बांधकामाच्या विरोधात नाही, आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत।